नमस्कार मंडळी सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर स्वागत आहे तुमचं आमच्या आजच्या ब्लॉगमध्ये. हार्दिक शुभेच्छा. तर तुम्हा सगळ्यांना आमच्या परिवाराकडून महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर इकडे शिवच्या बागा कशा मस्त चालू. तर आणि आज आम्ही सगळ्यांनी व्हाईट कपडे घातले होते. आता मी ड्रेस चेंज केलेला आहे आणि शिवनी पण व्हाईट शर्ट घातलं बघा. कारण ती आज जास्त खुश आहे, कारण आई आणि तिचे पप्पा दोघं पण घरी होते. आज दोघांना पण सुट्टी होती. आज संडे होता. आज त्यांचा संडे होता आणि आज महाशिवरात्री असल्यामुळे दोघं पण घरी होते. तर बघा आम्ही सकाळी ना तर अभिषेक करायला गेलो होतो महादेवाचा. तर ते मी तुम्हाला समोर दाखवते, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आई तुम्हाला कुठे जायचे आज? चला कीर्तन ऐकायला. मग आई आता थोड्या वेळाने कीर्तनात जाणार आहे. आणि आज आम्ही बघा काय बनवणार आहे, तर साबुदाण्याच्या वड्या है ना. तर चला तुम्हाला दाखवते कशा करा साबुदाणा वडे. पिलूला कौट लागतं काय? आधी कौट खुळखुळा टाकून द्याला बघ. खुळखुळा टाकून दिला ते. ए शोभत नका, मी तर फोडून देते ना. आम्ही तर फोडून देते ना बाई. अशी का करते तू? काही पण खायचंच करते ती आता. काही पण खायचं नको ना, उपाशी तुला पण. तिचं सगळं लक्ष कवटाकडेच आज फोडून खाऊच घालावं लागते तिला. ते शेकटच खाऊ लागलं ते. आता पडंबर ते खाली तर तुला फोडून देते मी. आज सगळ्यांनीच खावं लागतं. हा, शिवरात्रीला कौट खावा लागतं. ते बाई फोडू पण देईना नाही, बारे पण देईना नाही. ये बाप्पू, बाप तिने फोडला मला. देवाकडे गेलो बघ. देवाकडे गेलं. फोडलं तिने घ्या मग. ए दे बाप्पूकडे. तर यांच्या आता मस्त झालेलं आहे चालू. तर आज चला तुम्हाला दाखवते आपली रेसिपी. तर इकडे बघा हे शेंगदाणे घेतलेले मी, ते पण बारीक दळून घेते आणि त्याच्यासोबत आहे मिरची आहे ना, तर या मिरच्या पण बारीक दळून घेते. पहिले आपण वड्याचं करणार आहे, साबुदाण्याच्या वड्याचं तिखट काढणार आहे. आणि इकडे बघा शेंगदाण्याची आमटी करणार आहे, तर त्याचं तिखट साईडला काढून ठेवलेलं आहे. तर पहिले मी मिक्सरमध्ये सगळं फिरून घेते, त्याच्यासोबत थोडा थोडा साबुदाणा पण फिरून घेते. आणि इकडे बघा छान असा बटाट्याचा किस करून ठेवलेला आहे. आपल्याला हा किस पण त्याच्यात टाकायचा आहे. तर चला एवढं फिरून घेते. जे आपण वाड्याला शेंगदाणे घेतलेले ना, तर ते थोडे भाजून घ्यायचे. मी पहिले भाजून घेतलेले. तर बघा असं बारीक कूट दळून घेणार आहे आपण आता सगळा, आणि त्याच्यासोबत थोडा थोडा साबुदाणा पण दळून घेणार आहे. याच्यात मी दुपारी साबुदाण्याची खिचडी केली होती, तर ती आता मी थोडीशी खाल्ली. तर तेच कढई टाकते. तुम्हाला खरकटीच कढई आहे. थोडा साबुदाणा शिवच्या काम असं चालू. ए बाबा 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 बाबा. ती जे बोलली ती बोलती. बाबा म्हणलं बाबा म्हणती, आत्ते म्हणलं आत्ते म्हणती, मामा म्हणलं मामा म्हणती. बाप सगळंच बोलते त्या. शब्दाला जास्त भेटल्यामुळे होतं. आणि साबुदाणा छान असा नरम भिजू द्यायचा वड्या करायच्या असल्या आपल्याला. तर कारण तो छान भिजलेला असला ना, तर आपल्या वड्या लवकर होऊन जात्या आणि आपल्याला टेन्शन होत नाही मग त्याला जास्त हे करायला. आणि पाणी वगैरे काहीच लावायचं काम पडत नाही. आता याच्यामध्ये ना तर बटाट्याचा किस आहे ना सगळा मिक्स वगैरे करू आपण आता. मी आमटीचं तिखट काढून घेतली. इकडे बघा आमटीचं तिखट काढून घेतलेलं आहे. पहिले आमटी टाकते आणि इकडे बघा टसका. आज मी बांगड्या किती छान घातल्या, त्या लाल आणि हिरव्या. तर तुम्हाला दाखवते आज आम्ही कुठं गेलो होतो. तर चला तोपर्यंत मी आमटी टाकते, तोपर्यंत तुम्ही पुढचा व्हिडिओ कंटिन्यू बघा. श्रुती स्मृती पुराणोक्ता पुण्यफला प्राप्त्यर्था अस्माकं सकला अनिष्टता निवारणा पूर्वका करिष्यमाणा पूर्व प्रधान संकल्पा अनुसारेण शुभयागा स्वयंदिना साध्या आद्या द्वितीया आणि दिने ब्राह्मण सावेन यजना तथाचा सातत देवता पूजना पूर्वका पूर्णा हुते पर्यंता कर्म अहम करिष्ये. बघा मंडळी आमच्या इथे शिवरात्रीनिमित्त बसलेलं होतं बघा सप्ताह शिवलीला अमृत पारायणाचा 3 दिवस होतं बघा ते. आणि आजचा दुसरा दिवस होता. तर
तर त्याच्या निमित्ताने आम्हाला भेटली छान अशी सेवा. माझी खूप इच्छा होती की शिवरात्रीच्या दिवशी मी महादेवाचा अभिषेक वगैरे करावा, पण अभिषेकपेक्षा पण छान सेवा भेटली मला, ती म्हणजे हवन करण्याची. आणि त्याचा मला मान मिळाला तर मला खूप खुशी झाली बघा, की माझ्या हाताने त्याचं हवन होतं आहे म्हणून, म्हणजे आमच्या दोघांच्या हाताने. तर आम्ही हवन वगैरे केलं बघा. तुम्हाला समोरची मांडणी पण दाखवते मी. खूप छान पद्धतीने त्यांनी महादेवाची मांडणी वगैरे केली होती समोर. आमच्या पाठीमागं बघा महादेवाचं मंदिर आहे आणि समोर आम्ही समोर पूजा मांडलेली, तिथं पूजेकडे तोंड करून बसलेलो होतो बघा, तिथं हवन करण्यासाठी. ते खाली बघा खूप छान अशी फुलाची रांगोळी काढत होते महाराज. पहिले रांगोळीने काढलेली होती, पण त्यांनी ती पुसून घ्यायला सांगितली कारण ते फुलांनी काढत होते. तर ते तुम्हाला समोर दाखवते मी कशी काढली त्यांनी. तर हवन वगैरे करून झाल्याच्या नंतर बघा एक नारळ घेऊन येणं, तर त्याच्यात आहुती दिली होती, म्हणजे त्याच्यात नंतर कोणालाच हवन करायला जमत नाही हवन कुंडामध्ये. तर त्याचा आम्ही समाप्ती केली होती. त्यानंतर छान अशी आम्ही आरती केली. खूप छान हवन आणि आरती झाली. त्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आल्याच्यानंतर आईने शिवला झोपी घातलं होतं बघा. तर शिव बघा कशी झोपली. आम्ही शिवला झोक्यात बसवतो ना, तर आईने पण शिवला झोक्यात बसून दिलं होतं बघा, आणि तिच्यासोबत गप्पा मारत होती ती. आणि आईने तिच्यासाठी ना 1-2 गाणे म्हणले बघा, लोरी. तर ती जागीच झोपून गेली. तर बघा इकडे मी आमटी टाकलेली आहे आणि याच्यामध्ये थोडंसं आहे ना दही टाकलं. आमटीत छान लागतं दही. तर हिला चांगलं उकळेपर्यंत हे सगळं मिक्स करून घेते. पण मी हातामध्ये काय म्हणते याला, ग्लव्स घालून मिक्स करून घेणार, कारण की पिल्लूला तिखट लागू नये म्हणून. तुम्ही पण असं करायचं, म्हणजे कसं आहे
आता मी भजे पण पहिले पण म्हणजे जेव्हा पिल्ली नव्हती ना तेव्हा पण मी ना भजे करतच नव्हती, आईच करत होत्या. कारण की भजे वगैरे काही केलं की लगे हाताची अंगार व्हायची. तर 2-3 दिवस हाताची अंगारच जात नव्हती त्याच्यावर. तर हे बघा असं झालेलं आहे आपलं सध्या ना. जास्त भिजला होता हा, मी पाणी जास्त टाकलं होतं याच्या मानाने. समजा आम्हाला वड्याच करायचे होतं ना तर त्यामुळे. तर खूप छान आमची पूजा झाली बघा. आणि मी आज खूप खुश आहे. एवढी छान पूजा झाली माझी, खूप इच्छा होती माझी. आणि आता आपण हा पहिले बटाट्याचा किस याच्यामध्ये टाकून घेऊ. इकडे बघा मी तेल ठेवलं आहे गरम करायला. तर बघा किस टाकून घेतला मी याच्यामध्ये बटाट्याचा. आणि आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. त्याच्यामध्ये जास्त खरड करायचं नाही कारण की आमटीमध्ये पण मीठ राहतं. थोडं शाळणे असले तर चालतं, तुमच्या चवीनुसार टाकायचं. तर आता हे सगळं मी मिक्स करून घेते बघा. तिखट लागते शिव कुठे गेली? तर बघा इकडे बघा, इकडे दाखवा पहिले. ते बघा मी असं पन्नी नाकत घालून याला मिक्स केलं होतं. खूप छान मिक्स झालं बघा. आणि असं बघा किती छान कुरकुरीत झाल्या मस्त. शब्द नाही ना चांगला असा नरम भिजू द्यायचा. आणि आईला जायचं कीर्तनाला त्याच्यामुळे फराळाचं करायला मग आईला बस वाढून दिलं फराळाचं करायला. त्यांना जायचं कीर्तनाला. आणि शिव पण जाणार आहे. तू पण जाणार ना? चला जायचं आपल्या कीर्तनाला. जायचं तुम्हाला? जायचं तर आरशात नको पाहू. तिला आता आरसा जवळ झालेला इथं किचनमध्ये. लगेच आरशात बघते. ती आईसोबत जाण्यासाठी खुश झालेली. रेडी लगे. चलो चलो. तो ये जाने वाले हैं कीर्तन को, इसीलिए पहले फराज कर रहे. इनकी हिंदी देखो. चलो हिंदी में बात करो. शिव बोल हिंदी, तुम बोल. तू आज म्हणली नाही सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आत्या म्हण बरं. टाटा म्हणायचं शिकली. तर बघा इकडे आईचं फराळाचं झालेलं आहे करून. आणि आई आणि शिव निघालेलं आहे कीर्तनाला आणि महादेवाच्या दर्शनाला. तर आई ऐकणार आहे बघा तिथं कीर्तन. आणि शिव येणार आहे महादेवाचं दर्शन घेऊन. तर चलो बाय. चालल्या तुम्ही गाजर खाणं? पाहिलं का कसं गाजर खाती. तर अशा पद्धतीने तुम्ही पण साबुदाण्याच्या वड्या करून बघा आणि खाऊन बघा. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. चला बाय.